कोणाचे काय आणि कुणाचे काय. हल्ली ना लोकांना जळत्या आगीवर स्वतःची भाकर भाजायला फार आवडते. आता हेच बघा ना, त्या वैष्णवीने अशा रिकाम्या टेकड्या लोकांचं भलं केलं, पण ते स्वतःसाठी काहीच करू शकले नाही. उठसूट लोक रील बनवत आहेत. काही तर आम्ही स्वतः किती चांगले आहोत पण गुण गात फिरत आहेत. काही ना आपण काहीच हुंडा घेतला नाही आणि सुखाने प्रेमाने संसार करत आहोत असेच मीडियावर सांगण्यात आले आहे. आता प्रत्येकाच्या वाटेला उत्तम माणसं येत नाहीत आणि आपल्या वाटेला ती आली म्हणून असा गाजावाजा करून घ्यायचा नसतो. तर त्या माणसांना जपायचे असते. एवढं समजू नये असो ज्याचा त्याचा प्रश्न. शेवटी कुणाचे काय आणि कुणाचे काय. आता वैष्णवीने बापाने तिच्या मर्जीने लग्न लावून दिलं आणि हात वर केले. आता पोरगी राहिली नाही तर लोकांच्या सहानुभूती घेत फिरत आहेत. पण त्यात ही रीलवाले स्वतःचे गुण रीलमधून दाखवण्यापेक्षा तिलाच दाखवतात. तिची हळद, लग्न, नवरीपण आणि अजून काय 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 असं सारं बघून लग्न पद्धतीवर प्रश्न पडतात. तिला बघून डोळ्यात पाणी येतेच. कोण कुठली तसा काही संबंध नाही आहे तिचा आपला, तरीही भावनिक मन तिच्या न्यायासाठी आतुरतेने वाट बघतेच ना. ह्यात असं झालं आहे की ज्यांना हुंडा भेटला नाही तोही तावत बोलतो आणि त्यांनी घेतलाही तोही तावत बोलतो. काय आहे ना, लग्न ही दोन मनाचीच विकृती आहे. आता ते प्रेमविवाह असं की पालकांनी घडवून आणलेला थाट एकदा का हार गळ्यात घातला की ते फक्त नवरा बायकोच असतात. मग मुलीने बायको प्रेमविवाह करून माती खाल्ली तर सारा गुन्हा तिचा असे बोलून पालक मोकळे होतात. आणि तिचा का विवाह सफल होताना दिसला तर ते आईवडील छाती फुगवून सांगतात, बरं झालं मी केलं आणि वाईट झालं तिनं, अशी गत आहे. म्हणून ना लग्न झालं की कोणाचं ऐकायचे नसते. बस आपण घेतलेला निर्णय कसा उत्तम आहे त्यासाठी सतत कार्य करत असावे. कधी नरम तर कधी धीट व्हायचं असते. बाकी त्या वैष्णवीच्या गुन्हेगारांना कायदा सजा होईल, पण अजूनही सारे तिचेच गुन्हेगार सजेच्या कायद्यात बसत नाहीयेत. याची खंत आता ह्या एवढ्या मोठ्या अख्ख्या महाराष्ट्र हलवणाऱ्या घटनेतून मुलींच्या आईवडिलांनी काही तरी शिकावे ही त्या वैष्णवीला खरी श्रद्धांजली असेल. पटलं तर बघा. वैष्णवी हगवणे हुंडाबळी. धन्यवाद.